Hello student, in this video we will see our next point, closing file. In previous lecture we have already seen how to open that file, with which operations perform on that file. So now in this lecture we will see how to close that file. So after performing different operations on file, we must have to close that file. For closing file, Python have inbuilt function. This function is close method or close function. By using close function, we close that particular file. आता सपोज आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं की फाईल ओपन कशी करायची, त्यासाठी कुठला सिंटॅक्स होता ते. फाईल ओपन केल्यानंतर ती एक तर रीड मोडमध्ये ओपन होते किंवा राईट मोडमध्ये ओपन होते. सो नाऊ जर आपण फाईल ओपन केली, त्याच्यावर ऑपरेशन्स परफॉर्म केले, ती पर्टिक्युलर फाईल रीड केली किंवा ती पर्टिक्युलर फाईल राईट केली, तर ती फाईल राईट केल्यानंतर किंवा रीड केल्यानंतर आपल्याला ती काय करावी लागते, फाईल क्लोज करावी लागते. सो पायथॉनमध्ये जर फाईल क्लोज करायची असेल तर बिल्ट इन फंक्शन म्हणजे ऑलरेडी डिफाईन केलेलं फंक्शन आहे ते कुठलं आहे, क्लोज फंक्शन किंवा क्लोज मेथड. बाय युझिंग दॅट मेथड वी हॅव टू क्लोज दॅट फाईल. सपोज त्यासाठी सिंटॅक्स आहे फाईल क्लोज करण्यासाठी, फाईल ऑब्जेक्ट डॉट क्लोज मेथड. फाईल ऑब्जेक्ट डॉट क्लोज मेथड. फाईलचा ऑब्जेक्ट म्हणजे जे आपण फाईल घेऊ त्या फाईलचा एक ऑब्जेक्ट म्हणजे एक व्हेरिएबल क्रिएट करायचा. सपोज फाईल एफ असेल तुमची तर त्याचा ऑब्जेक्ट झाला एफ. मग एफ डॉट क्लोज मेथड म्हणजे ती फाईल तुम्ही काय केली, क्लोज केली. आता सपोज फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फाईल क्लोज करायची असेल तर आधी आपल्याला फाईल ओपन करून त्यावर ऑपरेशन्स परफॉर्म करावे लागतील, नंतर ती फाईल आपण काय करणार, क्लोज करणार. मग सपोज फाईल ओपन करायचा सिंटॅक्स काय होता तुमचा, फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल टू ओपन ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये फाईलचं नेम कॉमा फाईलचा मोड. ओके, ब्रॅकेट क्लोज. हा होता सिंटॅक्स आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये पाहिलेला फाईल ओपन करायचा. आता याच्यामध्ये फाईल नेम काय आहे तुमचं, मॅन्डेटरी फील्ड आहे. मॅन्डेटरी म्हणजे की कंपल्सरी जर तुम्हाला फाईल ओपन करायची असेल तर फाईलचं नेम तुम्हाला इथे इन्क्लूड करायचं आहे. फाईल मोड ऑप्शनल आहे. एकतर तुम्ही बाय डिफॉल्ट फाईलचा मोड असतो रीड, जर तुम्ही फाईलचा मोड दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. जर फाईलचा मोड दिला आणि इथे तुम्ही डब्ल्यू म्हणजे राईट केलं तर तुमची फाईल राईट होणार आहे. जर फाईलचा मोड दिला तुम्ही इथे आर केलं म्हणजे तुमची फाईल बाय डिफॉल्ट रीड होणार आहे. आणि जर फाईल मोड लिहिलंच नाही तर तुमची फाईल बाय डिफॉल्ट काय होणार आहे, रीड होणार आहे. हा झाला तुमचं फाईल ओपन करायचा. मग सपोज फाईलचा ऑब्जेक्ट कन्सिडर करा, एफ इज इक्वल टू ओपन डबल कोटमध्ये फाईलचं नेम काय, एखादं हॅलो. सपोज हॅलो तुमचं काय, हॅलो डॉट टेक्स्ट नावाची फाईल आहे. ओके, आणि फाईलचा मोड असेल रीड मोड म्हणजे ती फाईल तुम्हाला काय करायची, रीड करायची. याच्यानंतर तुम्ही मल्टिपल ऑपरेशन्स फाईलवर परफॉर्म केले. आता तुम्ही कुठले ऑपरेशन्स परफॉर्म केले, सपोज ती फाईल अगेन राईट केली. मग हे जे सगळे ऑपरेशन्स आहेत हे सगळे परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला काय करायची आहे, ही पर्टिक्युलर फाईल हॅलो डॉट टेक्स्ट फाईल क्लोज करायची आहे. सो ती कशी क्लोज करणार, मग फाईल ऑब्जेक्ट कुठला घेतला होता आपण फाईल ओपन करायच्या वेळेस, मग सो अगेन फाईल ऑब्जेक्ट डॉट क्लोज. जस्ट यूज दॅट मेथड अँड क्लोज युअर फाईल. ओके, नाव next sub point is how to read and writing files. Reading and writing files. ओके, मग त्याच्यामध्ये रीड कशी करायची, रायटिंग कशी करायची. आता फर्स्ट पाहू हाऊ टू राईट फाईल. रायटिंग डेटा टू फाईल. आता राईट फाईल करायची म्हणजे फाईलमध्ये काहीतरी डेटा इज नथिंग बट इन्फॉर्मेशन. जे काही तुम्हाला स्टोअर करायचे ते तुम्ही काय करणार आहे, फाईलच्या फॉर्मॅटमध्ये राईट करायचे. मग राईट करायचं म्हणजेच डेटा किंवा इन्फॉर्मेशन त्या फाईलमध्ये कशी राईट करायची. मग जर तुम्हाला फाईलमध्ये एखादा डेटा प्लेस करायचा असेल किंवा राईट करायचा असेल तर कुठली मेथड यूज करतात, राईट मेथड. म्हणजेच त्याला आपण म्हणतो राईट फंक्शन. बाय युझिंग राईट फंक्शन यू कॅन राईट ऑर यू कॅन प्लेस द डेटा इन युअर फाईल. आता जर तुम्हाला फाईल राईट करायची असेल तर एक कन्सिडर करा की फाईल पर्टिक्युलर एखादी फाईल असेल हॅलो डॉट टेक्स्ट फाईल जर तुम्हाला राईट करायची असेल तर ती फाईल तुम्हाला राईट मोडमध्ये ओपन करावी लागेल. जर फाईल तुम्ही रीड मोडमध्ये ओपन केली तर ती फाईल तुम्हाला राईट करता येणार नाही. म्हणजे फाईलचा मोड जर राईट असेल तर ती फाईल तुम्हाला काय करता येईल, राईट करता येईल. म्हणजे त्या फाईलमध्ये काहीतरी समथिंग डेटा ॲड करता येईल किंवा काही डेटा डिस्प्ले करता येईल किंवा काही डेटा डिलीट करता येईल. म्हणजे फाईलमध्ये राईट ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर यू मस्ट ओपन दॅट फाईल इन राईट मोड. आणि जर ती फाईल समजा तुम्ही राईट मोडमध्ये एखादी फाईल ओपन केली आणि ती जर फाईल तिथे एक्झिस्टिंग फाईल किंवा ती पर्टिक्युलर फाईल सपोज हॅलो डॉट टेक्स्ट नावाची फाईल आहे, ती जर तुम्ही राईट मोडमध्ये ओपन केली पण ती जर फाईल तिथे एक्झिस्ट नसेल तर कुठली फाईल ओपन होईल, ऑब्व्हियसली जी एक्झिस्टिंग फाईल असेल ती फाईल काय होणार तुमची, ओपन होणार आहे. बाय युझिंग राईट
मेथड. ओके. अजून एक मेन पॉईंट होता राईट फंक्शनमध्ये, की राईट फंक्शन जेव्हा तुम्ही फाईल राईट करता बाय युझिंग राईट फंक्शन, त्याच्यामध्ये जर तुम्हाला फाईलमध्ये तुम्ही सपोज तुम्हाला 4-5 लाईन एंटर करायच्यात, तर 4-5 लाईन जर तुम्ही फाईलमध्ये एंटर केल्या तर तुम्हाला नेक्स्ट जर एक सपोज तुम्हाला असं असेल हॅलो जावा किंवा हॅलो पायथॉन, ही तुमची फर्स्ट लाईन असेल फाईलमध्ये, तुम्ही राईट केली हॅलो पायथॉन. नंतर सेकंड लाईन तुम्हाला करायची असेल की हाऊ टू राईट प्रोग्राम, तर ते तुम्हाला हॅलो पायथॉन नंतर तुम्हाला जर नेक्स्ट लाईनवर करायचं असेल हाऊ टू राईट प्रोग्राम, तर त्यासाठी तुम्हाला /n यूज करावं लागतं कुठे पायथॉनमध्ये. म्हणजेच राईट फंक्शनमध्ये डज नॉट ॲड न्यू लाईन कॅरेक्टर टू द एंड ऑफ स्ट्रिंग. ओके. सपोज हे राईट फंक्शन आहे. ओके. म्हणजे तुम्ही राईट फंक्शन यूज करून फाईलमध्ये काहीतरी डेटा टाईप करताय, पण जर डेटा टाईप केला आणि तुम्हाला नेक्स्ट लाईनवर एखादी डेटा टाईप करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पायथॉनमध्ये डिरेक्टली कुठलाही अशी फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. त्यासाठी जर तुम्हाला न्यू लाईनवर डेटा घ्यायचा असेल तर यू कॅन यूज /n यूज फॉर न्यू लाईन. वी हॅव टू ॲड मॅन्युअली /n टू द एंड ऑफ द लाईन. म्हणजेच काय की सपोज एखादी फाईल कन्सिडर करा hello.txt नावाची. या फाईलमध्ये सपोज तुम्हाला 4-5 लाईन राईट करायच्यात. फर्स्ट लाईन असेल हॅलो पायथॉन. ओके. सेकंड लाईन असेल हाऊ टू राईट प्रोग्राम इन पायथॉन. आता हे जर तुम्हाला नेक्स्ट लाईनला घ्यायचं असेल तर पायथॉनमध्ये अशी कुठली फॅसिलिटी नाही आहे. सो जर तुम्हाला नेक्स्ट लाईनला घ्यायचं असेल तर तुम्हाला /n करावं लागेल आणि नेक्स्ट लाईनला लिहावं लागेल हाऊ टू राईट प्रोग्राम इन पायथॉन. अगेन परत थर्ड सेंटेन्स असेल तर परत /n करून तुम्हाला थर्ड सेंटेन्स लिहावं लागेल. म्हणजे वी हॅव टू ॲड मॅन्युअली /n टू द एंड ऑफ द लाईन. नेक्स्ट लाईनला घ्यायचं असेल तर बाय युझिंग /n तुम्ही पायथॉनमध्ये काय करू शकता, नेक्स्ट लाईनला घेऊ शकता. म्हणजे ॲटोमॅटिकली /n किंवा नेक्स्ट लाईन तुमच्या ह्याच्यामध्ये येत नाही, आपल्याला मॅन्युअली /n एंटर करावं लागतं राईट फंक्शनमध्ये. मग आता त्याचा सिंटॅक्स आहे फाईल ऑब्जेक्ट, किंवा आपण नेक्स्ट पेजवर घेऊ सिंटॅक्स. फाईल ऑब्जेक्ट डॉट राईट मेथड. मग हे राईट मेथडमध्ये तुम्ही काय लिहायचं आहे, सपोज फाईल ऑब्जेक्ट तुमचा f असेल डॉट राईट, आणि यात इथे काय लिहिणार आहे तुम्ही तुमचा डेटा, जो काही तुमचा डेटा असेल सपोज हॅलो पायथॉन हाऊ टू राईट प्रोग्राम, हे काय करणार तुम्ही ह्या मेथडमध्ये राईट करणार आहे. आता जर तुम्हाला फाईल राईट करायची असेल तर वी हॅव टू यूज 2 फंक्शन्स. वी हॅव टू यूज 2 फंक्शन्स फॉर रायटिंग फाईल राईट करायची असेल तर आपल्याला 2 फंक्शन्स यूज करायचे. एक फर्स्ट तुमचं फंक्शन आहे राईट फंक्शन. ओके. आणि सेकंड फंक्शन आहे तुमचं राईटलीनेस फंक्शन. बाय युझिंग दिस 2 फंक्शन यू कॅन राईट युअर फाईल राईट करण्यासाठी फर्स्ट राईट फंक्शन, सेकंड वन इज राईटलीनेस फंक्शन. नंतर वी कॅन सी फर्स्ट आपण पाहूया 1 बाय 1 राईट फंक्शन. ओके. राईट फंक्शनचा यूज काय, इट कॅन राईट द कंटेंट ऑफ अ स्ट्रिंग टू द फाईल. कंटेंट ऑफ अ स्ट्रिंग इज नथिंग बट कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे जे काही कॅरेक्टर्स तुम्हाला फाईलमध्ये राईट करायचे ते तुम्ही काय करणार आहे, बाय युझिंग राईट फंक्शन ते कंटेंट काय करणार आहे फाईलमध्ये राईट करणार आहे. त्याचा सिंटॅक्स अगेन राईट फंक्शनचा फाईलचा ऑब्जेक्ट डॉट राईट, ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे तुमची स्ट्रिंगचे कंटेंट, म्हणजे जे काही कॅरेक्टरचे किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स असेल त्याचे कंटेंट इज नथिंग बट स्ट्रिंग. सपोज तुमचं असेल हॅलो पायथॉन, तर हॅलो काय झाली तुमची स्ट्रिंग, पायथॉन काय झाली तुमची स्ट्रिंग, आणि HELLO असे 1 बाय 1 लेटर काय झाले तुमचे कॅरेक्टर्स. मग ऑब्जेक्ट डॉट राईट आणि ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग. एखादा एक्झाम्पल छोटा प्रोग्राम पाहू आपण. सपोज आधी फाईल ओपन करा. F इज नथिंग बट युअर फाईल ऑब्जेक्ट. F इज इक्वल टू ओपन. इथे काय असणार तुमच्या फाईलचं नाव, सपोज hello.txt इज युअर फाईल, आणि इथे काय असणार आहे कॉमा करून तुमच्या फाईलचा मोड. सपोज आता आपल्याला जर फाईलमध्ये राईट करायचं असेल काहीतरी डेटा, तर यू मस्ट ओपन दॅट फाईल इन राईट मोड. सो इथे मोड काय टाकला आपण W मीन्स राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या फाईलमध्ये स्ट्रिंगचे कंटेंट ॲड करायचे. सो नेक्स्ट लाईन इज F डॉट राईट, जो सिंटॅक्स होता पहा ऑब्जेक्ट डॉट राईट. सो ऑब्जेक्ट इज नथिंग बट युअर F डॉट राईट, ब्रॅकेटमध्ये जे काही तुम्हाला स्ट्रिंग ॲड करायची असेल ती. सपोज तुम्हाला एक कन्सिडर करा स्ट्रिंग असेल हॅलो, सो हॅलो केलं. ओके. आता तुम्हाला नेक्स्ट स्ट्रिंग आहे पायथॉन, जी तुम्हाला हॅलोच्या नंतर पाहिजे.
हॅलोच्या शेजारी नाही पाहिजे, म्हणजे हॅलोच्या नेक्स्ट लाईनला पाहिजे असेल तर आपण काय म्हटलं होतं, /n तुम्हाला काय करावं लागेल, मॅन्युअली इथे एंटर करावं लागेल. आता सपोज अगेन दुसरं असेल एखादी स्ट्रिंग, सेकंड स्ट्रिंग असेल हॅलो पायथॉन, परत /n, नंतर जी काही थर्ड लाईन असेल ती, नंतर फोर्थ लाईन असेल ती, असं 1 बाय 1 तुम्हाला काय करायचं आहे, ज्या काही स्ट्रिंग्स असतील त्या एंटर करायच्या. आणि नंतर हे सगळे ऑपरेशन झाल्यानंतर ती फाईल काय करायची आहे, तुम्हाला क्लोज करायची बाय युझिंग f.closed मेथड. हे झालं तुमचं राईट फंक्शन. इथे तुम्ही एक प्रिंट स्टेटमेंट पण देऊ शकता जर तुम्हाला मेसेज द्यायचा असेल की तुमचा डेटा सेव्ड झाला आहे की नाही झाला आहे. सो प्रिंट स्टेटमेंटमध्ये तुम्ही डबल कोटमध्ये एखादा मेसेज देऊ शकता, युअर डेटा सेव्ड सक्सेसफुली किंवा युअर डेटा नॉट सेव्ड सक्सेसफुली. जो काही तुम्हाला प्रिंट मेसेज द्यायचा असेल, सगळे फाईलचे ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर तो जर द्यायचा असेल तर यू कॅन राईट इन प्रिंट फंक्शन. हे झालं तुमचं राईट ऑपरेशन. फक्त एवढं लक्षात ठेवा की राईट ऑपरेशन्समध्ये ज्या काही स्ट्रिंग तुम्हाला एंटर करायच्या, स्ट्रिंग म्हणजे लाईन, फर्स्ट लाईन नंतर जर सेकंड लाईन घ्यायची असेल तर ती जर नेक्स्ट पेजवर किंवा नेक्स्ट लाईनमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काय यूज करायचं आहे, /n. ओके. आणि सेकंड आहे तुमचं राईटलीनेस फंक्शन. राईटलीनेस फंक्शन किंवा राईटलीनेस मेथड. दिस फंक्शन यूज टू राईट सिक्वेन्स ऑफ अ स्ट्रिंग टू द फाईल. तुमची जी स्ट्रिंग आहे ती जर तुम्हाला सिक्वेन्शियली जर फाईलमध्ये राईट करायची असेल तर यू कॅन यूज राईटलीनेस फंक्शन. म्हणजे ऑब्व्हियसली राईट फंक्शनमध्ये तुम्ही मॅन्युअली करू शकता, सिक्वेन्स जरी फॉलो नाही केला तरी चालेल. पण राईटलीनेस फंक्शनमध्ये तुम्हाला जर सिक्वेन्शियली म्हणजे स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला कंटेंट स्टोअर करायचे असतील किंवा कंटेंट राईट करायचे असेल तर यू कॅन यूज राईटलीनेस फंक्शन. सिक्वेन्स कसं असणार तुमचा, इटरेबल म्हणजे काय की सपोज फर्स्ट टू लास्ट आहे तर एक कंप्लीट झाल्यानंतर परत अगेन स्टार्ट फ्रॉम फर्स्ट टू लास्ट. अगेन सपोज कन्सिडर करा 1 to 10 आहे, 1 to 10 जर हे तुम्हाला डेटा तुम्हाला फाईलमध्ये प्रिंट करायचा आहे तर इटरेशन म्हणजे काय, 1 2 3 4 10पर्यंत राईट केल्यानंतर अगेन स्टार्ट फ्रॉम 1 to 10, अगेन स्टार्ट फ्रॉम 1 to 10. म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला फर्स्ट पॉईंटपासून लास्ट पॉईंटपर्यंत काय करायचं आहे, मूव्ह व्हायचं आहे. इज कॉल्ड ॲज इटरेशन. म्हणजे इटरेटिव्हली डेटा असेल किंवा सिक्वेन्स असेल स्ट्रिंगचा तर 1 by 1 काय करायचं आहे, तो तुम्हाला राईट करायचं आहे बाय युझिंग राईटलीनेस फंक्शन. मग त्याचा सिंटॅक्स आहे राईटलीनेस आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे तुमची लिस्ट. जी काही लिस्ट तुम्हाला राईट करायची असेल ती यूज करायची बाय युझिंग राईटलीनेस मेथड. मेन डिफरन्स लक्षात ठेवा, राईटमध्ये तुम्ही मॅन्युअली करू शकता आणि राईटलीनेस मेथडमध्ये तुम्ही काय करायचं आहे, सिक्वेन्शियली जर तुम्हाला स्ट्रिंग राईट करायची असेल तर कुठलं मेथड यूज करायची आहे, राईटलीनेस. प्रोग्राम पाहू. सपोज आपण फ्रूट्स घेतले तर फ्रूट्स डिक्लेअर करा. फ्रूट्स इज इक्वल टू जे फ्रूट्स आपल्याला पाहिजे. सपोज ऑरेंज, त्याच्यानंतर /n म्हणजे नेक्स्ट लाईनला प्रिंट होईल. ऑरेंज नंतर असेल तुमचं कॉमा मँगो /n, त्याच्यानंतर असेल तुमचं बनाना /n. ओके. हे काय केले आपण, जे काही फ्रूट्स आपण यूज करणार ते सगळे इथे काय केले, डिक्लेअर करून घेतले. मग आता पहिल्यांदा फाईलमध्ये f इज इक्वल टू ओपन, f म्हणजे फाईल ऑब्जेक्ट, डबल कोटमध्ये hello.txt युअर फाईलचा नेम आणि ती फाईलचा मोड, राईट मोड. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी स्ट्रिंग आहे ही तुम्हाला सिक्वेन्शियली काय करायची आहे, फाईलमध्ये राईट करायची आहे. सो कुठली मेथड यूज केली होती आपण सिक्वेन्शियली यूज करण्यासाठी, राईटलीनेस मेथड. फाईल ऑब्जेक्ट डॉट राईटलीनेस आणि ब्रॅकेटमध्ये तुमची जी काय असेल ती स्ट्रिंग. आता आपली स्ट्रिंग कुठली आहे तुमची, फ्रूट्सची. सो ब्रॅकेटमध्ये फ्रूट्स आणि ती फाईल काय केली तुम्ही, क्लोज केली. ओके. मग आता सपोज या फाईलमध्ये तुम्ही जी फ्रूटची स्ट्रिंग आहे ती राईट केली. आता ते आपण राईट केल्यानंतर त्याचं आउटपुट काय तर हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला ती फाईल काय करायला लागेल, रीड मोडमध्ये ओपन करावी लागेल. मग f इज इक्वल टू ओपन, अगेन ब्रॅकेटमध्ये फाईलचं नेम आणि मोड कुठला आहे त्याचा आर इज नथिंग बट तुमचा काय आहे, रीड मोड. रीडमध्ये केल्यानंतर आपल्याला काय करायचे, हे जे सगळे फ्रूट्स आहेत हे फ्रूट्स आपल्याला सिक्वेन्शियली 1 by 1 काय झाले पाहिजे, प्रिंट झाले पाहिजे. मग प्रिंट काय करणार तुम्ही, f.read मेथड. आता पहा, राईटलीनेस फंक्शनचा यूज काय की जे काही तुम्ही कॅरेक्टर्स आहेत किंवा जो काही डेटा आहे तो तुम्हाला सिक्वेन्शियली एंटर करून दाखवायचा आहे. मग जर आपण फाईल एखादी ओपन केली hello.txt, त्या hello.txt मध्ये आपण कुठला डेटा राईट केला आहे, हे जे फ्रूट्स आहेत हा डेटा.
इथे स्लॅश एन यूज केला आहे म्हटल्यावर ऑरेंज नंतर मँगो, नंतर मँगोच्या नेक्स्ट लाईनला काय झालं पाहिजे, बनाना प्रिंट झालं पाहिजे. सो इथे स्लॅश एन यूज केला आहे. मग आपण काय करणार, ती फाईल हॅलो डॉट टेक्स्ट नावाची राईट मोडमध्ये ओपन केली. राईट मोडमध्ये का ओपन करायची, कारण मग आपल्याला युजरला अलाव केलं जातं की राईट मोडमध्ये जर तुमची फाईल असेल तर यू कॅन राईट एनी डेटा इन टू दॅट फाईल. सो राईट मोडमध्ये ती फाईल ओपन केल्यानंतर आता आपल्याला सिक्वेन्शियली करायचं आहे. सो आपण राईटलीनेस मेथड यूज केली आहे. जर तुम्हाला जस्ट फक्त एंटर करायचं असेल डेटा तर इथे तुम्ही राईट मेथडसुद्धा यूज करू शकता. आता आपल्याला सिक्वेन्शियली करायचं आहे. सो राईटलीनेस म्हणजे आपल्याला ऑरेंजच आधी प्रिंट झालं पाहिजे, नंतरच मँगो, नंतरच बनाना. सो एफ डॉट राईटलीनेस फाईल ऑब्जेक्ट डॉट राईटलीनेस मेथड त्याचा सिंटॅक्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुमची स्ट्रिंग. तर स्ट्रिंग कुठली आहे, आपण जी आपण आधी डिक्लेअर करून घेतली होती फ्रूट्स. मग इथे काय केलं, स्ट्रिंगचं तुमचं नाव फ्रूट्स. म्हणजे तुम्हाला इथे आन्सर काय आलं पाहिजे की ज्या फ्रूटच्या स्ट्रिंगमध्ये जो काही डेटा आहे तो प्रिंट झाला पाहिजे. मग ते आणि आपण ती काय केली, राईट केल्यानंतर ती फाईल क्लोज केली. आता आपल्याला आउटपुट जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ती फाईल ओपन करून पाहावं लागेल की त्याच्यामध्ये चेंजेस झालेत की नाही. सो आपण काय करणार, ती फाईल ओपन करणार. मग फाईल ओपन करण्यासाठी परत सिंटॅक्स फाईल ऑब्जेक्ट एफ तुमचा इज इक्वल टू ओपन फाईलचं नेम आणि फाईलचा मोड. जर तुम्हाला फाईल राईट केल्यानंतर ती ओपन करून चेक करायची असेल तर यू कॅन ओपन दॅट फाईल इन रीड मोड, किंवा तुम्ही इथे रीड मोड नाही दिला तरी बाय डिफॉल्ट ती फाईल काय होणार, तुमची रीड होणार आहे. मग रीड झाल्यानंतर प्रिंट काय केलं, प्रिंट फंक्शनमध्ये काय प्रिंट करा, एफ डॉट रीड फाईल ऑब्जेक्ट म्हणजे ही जी हॅलो डॉट टेक्स्ट फाईल आहे ही काय करा, रीड करा. मग ह्या फाईलमध्ये आउटपुट काय येणार आहे तुमचं आता, फर्स्ट ऑरेंज, कारण राईटलीनेस मेथडमध्ये तुम्ही काय केलं होतं, फ्रूट ही स्ट्रिंग दिली होती. सेकंड होतं तुमचं मँगो आणि थर्ड आहे तुमचं बनाना. ओके, ही स्ट्रिंग काय झाली तुमची, प्रिंट झाली बाय युझिंग राईटलीनेस फंक्शन.